प्रश्न 1. भारतात 2025 साली चांद्रयान-3 नंतर कोणत्या मोहिमेवर विशेष भर देण्यात आला? पर्याय अ. गगनयान, पर्याय बी. मंगलयान-2, पर्याय सी. आदित्य, पर्याय डी. शुक्रयान. योग्य उत्तर आहे पर्याय अ. गगनयान. प्रश्न 2. 2024 ते 25 चा भारताचा अर्थसंकल्प कोणी सादर केला? पर्याय अ. पंतप्रधान, पर्याय बी. गृहमंत्री, पर्याय सी. अर्थमंत्री, पर्याय डी. राष्ट्रपती. योग्य उत्तर आहे पर्याय सी. अर्थमंत्री. प्रश्न 3. महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना कोणत्या घटकाशी संबंधित आहे? पर्याय अ. महिला कल्याण, पर्याय बी. शेतकरी कर्जमाफी, पर्याय सी. विद्यार्थी शिक्षण, पर्याय डी. आरोग्य विमा. योग्य उत्तर आहे पर्याय अ. महिला कल्याण. प्रश्न 4. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस कोण आहेत? 2025. पर्याय अ. संजीव खन्ना, पर्याय बी. डी.वाय. चंद्रचूड, पर्याय सी. एन. व्ही. रमणा, पर्याय डी. यू. ललित. योग्य उत्तर आहे पर्याय अ. संजीव खन्ना. प्रश्न 5. 2025 मध्ये भारतात राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? पर्याय अ. 15 जानेवारी, पर्याय बी. 25 जानेवारी, पर्याय सी. 26 जानेवारी, पर्याय डी. 5 फेब्रुवारी. योग्य उत्तर आहे पर्याय बी. 25 जानेवारी. प्रश्न 6. महाराष्ट्राचा 2024 ते 25 चा अर्थसंकल्प कोणी मांडला? पर्याय अ. मुख्यमंत्री, पर्याय बी. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, पर्याय सी. राज्यपाल, पर्याय डी. विधानसभाध्यक्ष. योग्य उत्तर आहे पर्याय बी. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री. प्रश्न 7. भारताचा राष्ट्रीय विज्ञान दिन कशाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? पर्याय अ. इस्रो स्थापना, पर्याय बी. रामानुजन जयंती, पर्याय सी. सी.व्ही. रामन यांचा शोध, पर्याय डी. आर्यभट्ट यांचा शोध. योग्य उत्तर आहे पर्याय सी. सी.व्ही. रामन यांचा शोध. प्रश्न 8. 2025 मध्ये भारतात अध्यक्षपद कोणाकडे आहे? पर्याय अ. भारत, पर्याय बी. ब्राझील, पर्याय सी. दक्षिण आफ्रिका, पर्याय डी. इटली. योग्य उत्तर आहे पर्याय बी. ब्राझील. प्रश्न 9. प्रधानमंत्री आवास योजना कोणत्या गरजेशी संबंधित आहे? पर्याय अ. रोजगार, पर्याय बी. घरकुल, पर्याय सी. आरोग्य, पर्याय डी. शिक्षण. योग्य उत्तर आहे पर्याय बी. घरकुल. प्रश्न 10. महाराष्ट्र दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? पर्याय अ. 1 मे, पर्याय बी. 26 जानेवारी, पर्याय सी. 15 ऑगस्ट, पर्याय डी. 1 जून. योग्य उत्तर आहे पर्याय अ. 1 मे. प्रश्न 11. भारताची डिजिटल इंडिया मोहीम कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय अ. 2014, पर्याय बी. 2015, पर्याय सी. 2016, पर्याय डी. 2017. योग्य उत्तर आहे पर्याय बी. 2015. प्रश्न 12.
2024 लोकसभा निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान कोण आहेत? पर्याय अ नरेंद्र मोदी, पर्याय बी राहुल गांधी, पर्याय सी अमित शहा, पर्याय डी मल्लिकार्जुन खरगे. योग्य उत्तर आहे पर्याय अ नरेंद्र मोदी. प्रश्न 13. भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरांदरम्यान प्रस्तावित आहे? पर्याय अ दिल्ली आग्रा, पर्याय बी मुंबई अहमदाबाद, पर्याय सी पुणे नाशिक, पर्याय डी चेन्नई बंगळुरू. योग्य उत्तर आहे पर्याय बी मुंबई अहमदाबाद. प्रश्न 14. मिशन लाईफ ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पर्याय अ पर्यावरण संरक्षण, पर्याय बी डिजिटल शिक्षण, पर्याय सी आरोग्य सेवा, पर्याय डी संरक्षण. योग्य उत्तर आहे पर्याय अ पर्यावरण संरक्षण. प्रश्न 15. महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय अ सिंचन, पर्याय बी आरोग्य, पर्याय सी शिक्षण, पर्याय डी गृहनिर्माण. योग्य उत्तर आहे पर्याय अ सिंचन. प्रश्न 16. 2025 मध्ये भारताचा जीडीपी वाढ दर अंदाजे किती टक्के आहे? पर्याय अ 3%, पर्याय बी 4.5%, पर्याय सी 6.5%, पर्याय डी 9%. योग्य उत्तर आहे पर्याय सी 6.5%. प्रश्न 17. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट ओडॉप योजना कशासाठी आहे? पर्याय अ स्थानिक उत्पादनांना चालना, पर्याय बी शहरीकरण, पर्याय सी कर संकलन, पर्याय डी पर्यटन नियंत्रण. योग्य उत्तर आहे पर्याय अ स्थानिक उत्पादनांना चालना. प्रश्न 18. 2024 ते 25 मध्ये भारताचा सर्वात मोठा निर्यात क्षेत्र कोणते आहे? पर्याय अ कृषी, पर्याय बी इट सेवा, पर्याय सी कोळसा, पर्याय डी कापड. योग्य उत्तर आहे पर्याय बी इट सेवा. प्रश्न 19. महाराष्ट्रातील शिव भोजन थाळी योजना कोणासाठी आहे? पर्याय अ विद्यार्थी, पर्याय बी गरजू नागरिक, पर्याय सी शेतकरी, पर्याय डी नोकरदार. योग्य उत्तर आहे पर्याय बी गरजू नागरिक. प्रश्न 20. भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो? पर्याय अ सचिन तेंडुलकर, पर्याय बी ध्यानचंद, पर्याय सी पी.टी. उषा, पर्याय डी मिल्खा सिंग. योग्य उत्तर आहे पर्याय बी ध्यानचंद. प्रश्न 21. 2025 मध्ये भारतातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? पर्याय अ महाराष्ट्र, पर्याय बी बिहार, पर्याय सी उत्तर प्रदेश, पर्याय डी पश्चिम बंगाल. योग्य उत्तर आहे पर्याय सी उत्तर प्रदेश. प्रश्न 22. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती वार्षिक आर्थिक मदत दिली जाते? पर्याय अ 4,000 रुपये, पर्याय बी 5,000 रुपये, पर्याय सी 6,000 रुपये, पर्याय डी 8,000 रुपये. योग्य उत्तर आहे पर्याय सी 6,000 रुपये. प्रश्न 23.
महाराष्ट्रातील सामाजिक न्याय दिन कोणाच्या जयंतीला साजरा केला जातो? पर्याय अ महात्मा गांधी, पर्याय बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय सी छत्रपती शिवाजी महाराज, पर्याय डी ज्योतिबा फुले. योग्य उत्तर आहे पर्याय बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 24. भारताचा राष्ट्रीय मत्स्य दिन कधी साजरा केला जातो? पर्याय अ 10 जुलै, पर्याय बी 21 नोव्हेंबर, पर्याय सी 5 जून, पर्याय डी 2 ऑक्टोबर. योग्य उत्तर आहे पर्याय बी 21 नोव्हेंबर. प्रश्न 25. 2025 मध्ये भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? पर्याय अ मुंबई, पर्याय बी कोचीन, पर्याय सी कांडला दीनदयाल, पर्याय डी चेन्नई. योग्य उत्तर आहे पर्याय सी कांडला दीनदयाल. प्रश्न 26. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत शालेय रचना कशी आहे? पर्याय अ 10-2, पर्याय बी 5-3-3-4, पर्याय सी 8-4, पर्याय डी 6-3-3. योग्य उत्तर आहे पर्याय बी 5-3-3-4. प्रश्न 27. महाराष्ट्रातील राज्य सेवा हमी कायदा कशाशी संबंधित आहे? पर्याय अ जलसिंचन, पर्याय बी शासकीय सेवा वेळेत देणे, पर्याय सी आरोग्य विमा, पर्याय डी कर सवलत. योग्य उत्तर आहे पर्याय बी शासकीय सेवा वेळेत देणे. प्रश्न 28. 2025 मध्ये भारताचा मानव विकास निर्देशांक कोणत्या संस्थेद्वारे जाहीर केला जातो? पर्याय अ जागतिक बँक, पर्याय बी IMF, पर्याय सी UNDP, पर्याय डी WHO. योग्य उत्तर आहे पर्याय सी UNDP. प्रश्न 29. भारताचा पहिला ग्रीन हायड्रोजन हब कोणत्या राज्यात विकसित होत आहे? पर्याय अ महाराष्ट्र, पर्याय बी गुजरात, पर्याय सी राजस्थान, पर्याय डी तामिळनाडू. योग्य उत्तर आहे पर्याय बी गुजरात. प्रश्न 30. राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय अ वाहतूक खर्च कमी करणे, पर्याय बी कर वाढवणे, पर्याय सी बेरोजगारी वाढवणे, पर्याय डी आयात मर्यादित करणे. योग्य उत्तर आहे पर्याय अ वाहतूक खर्च कमी करणे. प्रश्न 31. 2024 ते 25 मध्ये भारताचा संरक्षण बजेट अंदाजे किती लाख कोटी रुपये आहे? पर्याय अ 3, पर्याय बी 4, पर्याय सी 5, पर्याय डी 6. योग्य उत्तर आहे पर्याय डी 6. प्रश्न 32. महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी कोणासाठी आहे? पर्याय अ भूमिहीन मजूर, पर्याय बी शेतकरी, पर्याय सी महिला बचत गट, पर्याय डी विद्यार्थी. योग्य उत्तर आहे पर्याय बी शेतकरी. प्रश्न 33. भारताचा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन कधी साजरा केला जातो? पर्याय अ 5 जून, पर्याय बी 14 डिसेंबर, पर्याय सी 21 एप्रिल, पर्याय डी 1 जुलै. योग्य उत्तर आहे पर्याय बी 14 डिसेंबर. प्रश्न 34.
2025 मध्ये भारत कोणत्या चलन व्यवहार प्रणालीसाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे? पर्याय अ स्विफ्ट, पर्याय बी, पर्याय सी पेपॅल, पर्याय डी व्हिजानेट. योग्य उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न 35. अमृत भारत स्टेशन योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय अ रेल्वे पायाभूत सुविधा, पर्याय बी आरोग्य, पर्याय सी शिक्षण, पर्याय डी ग्रामीण विकास. योग्य उत्तर आहे पर्याय अ रेल्वे पायाभूत सुविधा. प्रश्न 36. महाराष्ट्रातील सातबारा उतारा कशाशी संबंधित आहे? पर्याय अ जन्मनोंद, पर्याय बी जमिनीचा महसूल, पर्याय सी वाहन नोंदणी, पर्याय डी मतदार यादी. योग्य उत्तर आहे पर्याय बी जमिनीचा महसूल. प्रश्न 37. भारताचा राष्ट्रीय जल दिन कधी साजरा केला जातो? पर्याय अ 22 मार्च, पर्याय बी 5 जून, पर्याय सी 1 मे, पर्याय डी 16 ऑक्टोबर. योग्य उत्तर आहे पर्याय अ 22 मार्च. प्रश्न 38. 2025 मध्ये भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पर्याय अ महाराष्ट्र, पर्याय बी कर्नाटक, पर्याय सी राजस्थान, पर्याय डी गुजरात. योग्य उत्तर आहे पर्याय सी राजस्थान.